ज्ञानप्रसारक मंडळ संस्थेच्या सभासद संख्येचा निकाल जाहीर. ज्ञानदीप लावू जगी, अंधकार अज्ञानाचा करुणी दुरी, विद्येचा प्रसार करणारी ज्ञानप्रसारक मंडळ संस्था येवला, चांदवड आणि नांदगाव तालुका या ठिकाणी कार्यरत असलेली ज्ञानदानाचं काम करणारी संस्था होय. ज्ञानप्रसारक मंडळ धर्मदाय आयुक्त यांची नोंदणी असलेली संस्था. या ज्ञानप्रसारक मंडळ संस्थेचे एकूण नोंदणीकृत किती सभासद आहेत याबाबत वाद सुरू असताना या प्रकरणाचा निकाल लागलेला असून सन 2001 या वर्षाच्या आतील सभासद हे कायदेशीर आहेत. सन 2001 या वर्षाच्या आतील अनुक्रमे 1 ते 27 सभासद आहेत. 1 ते 27 सभासद यामधील ज्यांनी आपले राजीनामे दिले त्या सभासदांचे राजीनामे स्वीकारण्यात आले, तर काही सभासद यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे ज्ञानप्रसारक मंडळ या संस्थेचे सभासद डॉक्टर प्रताप बाबूराव पवार, रामदास गणपत खताळ, बाळू गंगाधर आहेर, उषा बाबूराव पवार, पंडित हरी खताळ, गंगाधर तुकाराम आहेर, सत्यभामा रामदास खताळ, लक्ष्मण फकीरा पवार, वाल्मिक पोपट कदम, संजय शंकर सोमासे हे सभासद कायम आहेत. ज्ञानप्रसारक मंडळ संचलित डॉक्टर प्रताप बाबूराव पवार यांनी डॉक्टर बाबूराव फकीरराव चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेली श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल वाहेगाव साळ, तालुका चांदवड येथे सुरू केलेली आहे. ती सुद्धा खूप उत्कृष्टरित्या त्यांनी चालवली आहे. याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना डॉक्टर प्रताप पवार यांनी दिली. नमस्कार, मी डॉक्टर प्रताप बाबूराव पवार. पुनश्च ज्ञानप्रसारक मंडळ ह्या संस्थेचा मोठा निकाल लागलेला आहे. आज रोजी ज्ञानप्रसारक मंडळ ह्या संस्थेचा सर्व तपासणी करून या संस्थेचे कायदेशीर सभासद कोण आहे हा निकाल दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या संस्थेमध्ये संभाजी पवार व इतर त्यांनी बनवलेले सभासद ह्या संस्थेचे कोणीही नाही आणि त्यांनी या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा कारभार करू नये हे याच्यातनं स्पष्टपणे लक्षात येतं. आज रोजी लागलेल्या निकालामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, अहवालातील सभासदांच्या तक्त्यातील अनुक्रमे 1 ते 27 या सभासदांपैकी अनुक्रमे 8 ते 9 वर नमूद सभासदांचे सभासत्व रद्द करण्यात आलेले आहे. 12, 17, 21, 24 यांनी राजीनामा दिलेला आहे. याबाबत निरीक्षक यांनी कव्हर रायटिंग वगैरे असे त्रुट्या दर्शवल्या होत्या, पण त्या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे निर्माण करत नाही. शिवाय सदर अनुक्रमे 1 ते 27 पैकी काही सभासद मयत झालेले आहे. अशा प्रकारे निरीक्षक चौकशी मध्ये नमूद सभासदांच्या तक्त्यामधील 1 ते 27 पैकी सभासद रद्द केलेले, सभासदांचा राजीनामा दिलेला व मयत सभासद वगळण्यात आलेले आहे आणि बाकीचे सभासद हे वैध सभासद असल्याचे निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. परंतु पुढे देखील असं साहेबांनी ऑर्डरमध्ये दिलेलं आहे, अनुक्रमे 28 ते 56 हे सभासद वैध नसल्याचे निष्कर्ष नोंदवण्यात आलेला आहे. अशा प्रकारे ह्या संस्थेमध्ये फक्त 1 ते 27 सभासद आहे. ह्या 1 ते 27 सभासदांमध्ये ज्यांचे राजीनामे मंजूर आहे, जे मयत झालेले आहे, ज्यांचं सभासत्व रद्द करण्यात आलेलं आहे, हे या संस्थेमध्ये वगळण्यात आलेले आहे. आता हे कोण आहे हे मी तुम्हाला सांगतो. या अहवालामधील अनुक्रमे 2 मारुती पवार, 4 लहानू पवार, 5 रामदास गणपत खताळ, 6 कारभारी फकीरा पवार, बाळू गंगाधर आहेर, सौ उषा बाबूराव पवार, पोपटराव कदम, पंडित हरी खताळ, भीमराव गणपत खताळ, गंगाधर तुकाराम आहेर, निवृत्ती देवराम पवार, सत्यभामा रामदास खताळ, लक्ष्मण फकीरा पवार, डॉक्टर प्रताप बाबूराव पवार, वाल्मिक पोपट कदम, संजय शंकर सोमासे हे 27 पर्यंत सभासद आहेत. 28 पासून संभाजी साहेबराव पवार ते त्यांनी बनवलेले धोंडीराम लक्ष्मण कडनोर 56 हे सगळे सभासद संस्थेचे नसल्याचे पूर्ण आदेशात दिलेले आहे. त्यांना सभासद म्हणून ग्राह्य धरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तथाकथित या व्यक्तींनी कधीही ज्ञानप्रसारक मंडळ संबंधात शिक्षक असो,
कोणी शिपाई असो, शाळेतील पालक असो किंवा लोक असो, कोणीही यांच्याकडे कुठल्याही या संस्थेबाबत कारभाराबाबत धाव घेऊ नये ही सगळ्या लोकांना विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. वृत्तसंकलन विभाग, नाशिक. लोकशाही न्यूज, नाशिक.